That's when it hit me like. अभी मजा आएगा ना भिड़ो. गाईज हे आपले भाऊ आहेत, हे टाटा मोटर्स मध्ये कामाला आहेत. पंचचा बजेट आहे. घरचं पंच देतील आपल्याला. एक नंबर आम्ही काम केलंय. दुरला हे बघा लरवला सगळ्यांना. हो का? तर पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या संकू म्हात्रे मराठी युट्यूब चॅनलवर. आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग काढतोय आणि कुठं चाललोय ते तुम्ही बघितलं असेल थंबनेल बघून. आणि आज आपण आता घेतलाय रोल बिल घेतलेत मस्तपैकी आणि फटाके पण घेतले, स्मोक बॉम्ब. आणि आपण थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आपली पब्लिक असल्यावर कशी मजा वेगळी असते. तर कंटिन्यू बघत राहा, डायरेक्ट तिकडेच भेटू. आता बघू शकता इथं मंडळी जमले. कशा आले तुम्ही? भावाने हा? गाडी घेतली नवीन. गाडी घेतली का? डिलिव्हरी. ताले बिले वाजवत आहे बघ. मी पण आणलाय उरू, बस निसता उरू रिबन. निस्ता ते धुरला. तुला बोलेल ना बॉम्ब आणि आणि ते रिबन. निस्ता धुरला. आज टाटा मोटर नानी आली का? चला तर जाऊया शोरूम मध्ये. आपली इकडे महिला मंडळी इकडे बसलेली आहे. ही आमची मेन शेड इकडे आहे. नानी ही चिली बिली आमची ताईस. हे ही लय मस्ती कर आहे. काय काय घेतलंय? कशाला आले तू? गजब बेइज्जती है. जाऊ कुठे जाऊ? गाडीत जायचं आता आपल्याला. शेठला बोललो ये लवकर, तर शेठ इथं बसले. व्हिडिओ नको घ्यायला आपली. गाईज हे आपले भाऊ आहेत, हे टाटा मोटर्स मध्ये कामाला आहेत. तुम्ही चिकनेच येतो भाऊ, कशाला कॉमेडी करता? आमच्या भाऊ तर तुम्हाला जर काय पाहिजे असेल ना टाटा शोरूम मध्ये कुठलीही गाडीचा बेस्ट ऑफर किंवा काय असेल ना भावना येऊन भेटेल. 100% तुम्हाला जी असेल म्हणजे बेस्ट आयडिया तुम्हाला भेटेल भावांकडं. आणि आपले भावना एक नंबर चिल फुल कॉमेडी पर्सन आहेत. तुम्हाला आल्यावर समजेलच. आणि इथं आता साईन माराचा विषय चालू आहे जरा. आणि इकडं आम्ही टिकर करत आहे. आणि इथं आबा आता साईन मारतोय दोन साईड. अख्खा शोरूम आपण भरलाय. एस टी बस करायला पाहिजे होती ना. एस टी बस करायला पाहिजे होती कधीच. पाहिजे होती बस तर पाहिजे होती. मग काय, अरे आबा पण फुल खुश, आपलं मामा पण खुश. साईन बिन झालेले आता. नाना बिना बसलो इथं. इकडं आपली मंडळी बघू शकता किती आहे. अर्धा शोरूम आपण भरलाय. इकडे आहेत तिकडे आहेत. ही मंडळी इकडे थोडी. आता आलतो पाजामामाची गाडी घ्यायला ना, तर आमचा पण विचार झाला ही सयारा गाडी घेऊ. सयारा गाडी घेऊ. पण बघली आतमध्ये बसू. ही बा गुड्डी आणि भावाले. तर आता आम्ही गाडी आवडली मला, पण यात कम्फर्ट जास्त आहे. माझं मामानी- बजेट कमी आहे, कम्फर्ट जास्त आहे गाडीचा, म्हणून मी कॅन्सल केली. तो सयारा हा, हे बघा थोडी जास्त पिवला येल्लो कलर दिसतो तुम्हाला, कावील झाले वाटतं. आणि सयारा पिक्चर आलेला तर सयारा येऊन करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. तिच्यावरची जो नाव पडलं गाडीला वाटतं नाव सयारा. तर आपण घ्यायची काही पाजाने तर घेतली सप्रू. बजेट आपलं आहे. आता पंचचा बजेट आहे. पंच. नंतर सयारा आपण घरचं पंच देतील आपल्याला. सध्या नको, नंतर बघू, आपण विचार करू काही. तर चला आता मंडळी आपले चालले गाडीजवळ आणि जाऊया पुढे. नाही तर लय मारते शोरूम वाला बाहेर काढते की काय ब्लॉगर आहे. ऑर्डर पण घेतली शूटची. हा शूटची पण ऑर्डर आहे भाई माझी. मी दोन्ही करणार आहे. सिनेमॅटिक्सची ऑर्डर घेतली. मला 10,000 शब्द बरोबर आहे ना? 10,000 आणि पार्टी बस मला 2,000 देते तू. सपोर्ट करतो ना तुला. जमल भाई. चालवशील ना आता? हे इथं आमची तशी माझी मावशी आहे. मावशी बघा खुश झाले आज. एकदाच मोठी गाडी घेतली बोलल्यावर काही टेन्शनच नाही आता. आपल्यासोबत दोन भाऊ आहेत. ते रील काढायला आलेत खास. सिनेमॅटोग्राफी ना ब्रो? नाव काय आपलं याचा? एस पी ना. तर तुम्हाला पण पाहिजे असला ना तर एस पी भाऊला बोलवा. आणि मस्त भारी भारी व्हिडिओ. आता ही पण गाडीची येईल ना. आणि दोघं पण फुल मेहनत करतात. नुसता व्हिडिओ नाही नुसतं राणा. ही मेहनत असते खरी. पडद्यामागची मेहनत असते ना. पेजला चेक करा. हां पेजला चेक करा भाऊचा एस पी. कॉन्टॅक्ट वगैरे सर्व भेटणार. आणि बघूया आता पुढचा.
आता लिंबू ठेवलं, लिंबू नीट ठेव पाहिजे बाबा, लोकाला बेकार. समझ रहे हो आप? तर ठेवलं आता लिंबू आणि फुल खुश आहे. मामूस आहे माझा, आम्ही कसं सेम एज होत, दिसायला पण सेम सेम, आमचं बॉडी पण सेम. मामा पार्टी आहे ना आज? 100% पार्टी करू भाई, वाट लावू. आता गाडी दाखवतो तुम्हाला कशी. आणि इकडे मामा बघू शकता, पडद्यामागचे हिरो खरे मामा असतात. मामा आता हे पडदा लावतील गाडीला आणि मग गाडी आपली पुढून भारी दिसल. खरे हिरो हे असतात. वेलकम टू टाटा मोटर्स फॅमिली. भाऊ जाऊ दे पुढं. गो आम्ही बघा कुठं आलोय, हे बघा दिसतो का तुम्हाला? एक नंबर आम्ही काम केलंय. दुरला थोडा त्रास होतोय पण एक नंबर वाटतंय. ते एक बघितलं असेल तुम्ही, कलर बॉम्बचा शूटला घेतलेला बॉम्ब आणलेला, सगळ्याला त्रास झाला. शोरूम बोलायला त्रास झाल्यावर फाईन बिन नाही ना आम्हाला? फाईन आहे? अहो नका हो बाबा आम्हाला फाईन. आम्ही कसं नवीन प्रयोग केलाय बॉम्ब बिन. बघा लरवला सगळ्यांना. कसं काहीतरी नवीन झाला पाहिजे ना. लढवलाय बघा, मी स्वतः पण लढलो. मला मला सुक्क झालाय. सुखाचे आसू आहेत माझे. नानी साई गाडी घेतली मोठी बघा, सुखाचे आसू माझ्या. हे बघा मावशी इकडं बघ. भाई आता काय ऐकत नाही. जाऊ आता लेह लडाखला जाऊ. माझ्या आणि मला लहानपणापासून अशा खेळी करायची सवय आहे. चावी मोठी घेतली आता थोडा. मामीनी काहीतरी नवीन व्हिडिओ आणले. काढा बस, काय नाही आपलीच गाडी आहे. मामा पण लय हौशी झालाय, काय माहिती काय झालं. पहिले नव्हता आता फुल हौशी. नुसतं बोलतो इशी व्हिडिओ कर, तिशी व्हिडिओ कर. काय आपलीच गाडी आहे, काय विषय. मी काय बोलतो, पोटबीट झाला आमची नाही जमीदारी. काय झालेलं आहे आपली मामाची गाडी घेऊन. आणि आता आपण चाललोय डिझेल भरायला. पहिले जी मामाची गाडी ती मला दिले आणि आपल्या गाड्या पुढे गेल्यात. आता टेक घ्यायचं गाडीचा मस्तपैकी टेक. आणि तुम्ही ते टेक जाऊन बघू शकता आपल्या संकू म्हात्रे इंस्टाग्रामवर. तर तुम्ही टाकेल. आता आपण गाडी वगैरे घेतले, मस्त पार्टी होईल वाटतं. पार्टीचा बघू आता, आम्हाला देऊ जरासा पार्टीचा. काय बोलता पब्लिक, बरोबर ना? आणि आता ही गाडी आपल्याकडे आहे. आपण या गाडीतून जेवढा ब्लॉग काढता येईल तेवढा काढू. रील्सवाला भाऊ तर आहे आपला तो, तर बघत राहा काहीच. आणि स्मोक बॉम्बनी मस्त रडवला, काहीतरी नवीन केला आम्ही. अख्ख्या शोरूमवाल्याला भाऊनावर रडवला, सगळ्या पब्लिकला रडवला. रिबन पण उडवले. अख्खा टाटा मोटर्स आम्ही पूर्ण रिबन उडून पूर्ण वाट लावले. तर भाऊ माफ करा आम्हाला, करा तुम्ही आता. काय तुम्ही बोलले चालेल, घाण झाले तर ठीक आहे. चला तर पुढे जाऊया आता. तर मंडळी पोचलेलो आहे गावात. आणि गावात आल्या पहिल्या टास्क बघू शकता. आता ही गाडी काढणार आहे प्रणित मामा आणि तिथं आपली नवीन सफारी लावणार आहे. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. इथं बाबा मामाच लावू शकतो, कारण की त्याला रोजचा जजमेंट आहे. आणि बघू शकता त्यांची जुनी सफारी म्हणजे तीच आहे आता, मागचा मॉडेल. आणि नवीन आपली सफारी आता इथं लावायची आहे. लय मोठा टास्क आहे बाबा, त्याचा रोजचा त्यालाच माहिती. आणि पब्लिक बघू शकता सगळी. इथं दोन माणसं, रॉबिन आणि विजयला ठेवलंय. रॉबिन सांगते जाऊ दे. अरे त्याला रोजचा जजमेंट आहे, पण काय नवीन गाडी आहे ना, शेवटी नवीन गाडी असल्यावर प्रत्येकाला भीती असते. आता बघू शकता किती मंडळी थांबल्या आपल्या गावातली पोरं सगळी. मी बघा सगळ्याला टेन्शन आलं आहे. पण ड्रायव्हर काय आपला भाई रायडर आहे प्रणित मामा. मी गेली गाईज. बघू शकता किती स्ट्रगल.
गाडीचा मालिक बघायचा हसतंय. सगळ्यांना टेन्शन आलंय गाडी लागली काय वाटतंय. इथं गाईज माईक बंद होता आणि रॉबिन आला बोलतो तर पब्लिक आपण आता गावात तर पोहोचलो आणि गाडीच्या बद्दल तुम्हाला सांगतो. गाडी बघू शकता तुम्ही असं आतून मस्तपैकी एकदम छान स्टेअरिंग अशी दिले आणि फीचर्स पण बघू शकता इकडे साईडला. आणि रिबन उडवलेले पोरं अजून गाडीतच राहिले वाटतं. आणि मस्तपैकी स्पेस आहे गाडीला. 7 सीटर. आता आम्ही पाजामामाला थोडा कन्व्हिन्स करणार आहोत आणि लेह लडाखचा प्लॅन आहे. लवकरच लेह लडाखला जाऊ नाही तर कुठेतरी नेतो पाजामामाला. कारण की आमच्या ओळखीमध्ये कोणची गाडी नव्हती जवळची. आहेत गाड्या भरपूर पण आपली कशी हक्काची गाडी आहे. आणि आता पिक्चरबद्दल सांगायला गेलो तर नवीन सफारी म्हणजे ही म्हणजे जुनी सफारी जी तुम्ही मागाशी बघितली असेल ना त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस दिलेत. जसे का हिला 360 कॅमेरा दिला आहे. म्हणजे 360 कॅमेरामध्ये कसा तुम्ही पूर्ण तुम्हाला भरोसा होतो. आणि 360 कॅमेरा एक खूप युजफुल आहे म्हणजे गाडीसाठी ना एवढा युजफुल आहे ना 360 कॅमेरा. भरपूर युजफुल आहेत. सेन्सर दिलेत चांगले. आणि प्लस हिला लाईट कमी केल्यात. पुढची लाईट कमी आहे आणि मागची जी पूर्ण लाईट असते ना त्या दोन्ही कमी आहेत पण त्या लावू शकतो आपण. बाहेरून उलटे अजून चांगली पडते. आणि परत हिला गाईज मेन गोष्ट काय माहिती आहे का हिला ना स्टेपनी नाही. आता भारी गाड्यांना स्टेपनी नसते. हिला पण नाही. हिला क्रॉस कटिंग आहे वाटतं असे भाऊ बोलत होते जे आपले आहेत भाऊ. आणि तिला जुनीला आहे ना म्हणजे हिच्या अगोदरची आता ते मागच्या वर्षी बाटले मामानी तिला स्टेपनी आहे. आणि मस्तपैकी बघू शकता आता आम्ही चालवणार. तर पब्लिक सगळा झालेला आहे आणि आम्ही मस्तपैकी नंतर ढाब्याला गेलो. ढाब्यावर जेवलो. पोटभर जाम जेवलो बाई. फुल मजा. आपला पाजामामानी जेवायला नेला. आणि आपण रील पण बनवले. जर तुम्हाला रील बघायची असेल नाही बघा जाऊन आपल्या संकू म्हात्रे इंस्टाग्राम ID वर. कोणाला पाहिजे असेल तर मी बनवीन ते आपण बोलू इंस्टावर. तर बघा कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन ब्लॉग येतील. तुम्हाला कसे ब्लॉग पाहिजेत ते पण सांगा कमेंटमध्ये. सांगा कसे ब्लॉग पाहिजेत म्हणजे मी तसं ट्राय करीन अजून भारी करायला. तर भेटूया